समाजातल्या समस्यांवर उपाय ठरणाऱ्या तुमच्या डोक्यात भन्नाट संकल्पना असतील तर त्यातून बिझनेसमॅन बनण्याचं स्वप्न आता साकार होणार आहे। आमदार नितेश राणे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील इचलकरंजी नंतरचे दुसरे आणि कोकणातील पहिले बिझनेस इन्क्युबेशन सेंटर कणकवलीत SSPM इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 1 जून पासून सुरू होत आहे। पाहुयात या सेंटर बद्दलची ही पत्रकार परिषद। आपल्या जिल्ह्याच्या विकासाला आकार देईल, जिल्ह्याच्या आर्थिक समृद्धीला चालना भेटेल अशी माहिती आज आम्ही ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हावासियांना आणि कोकणवासियांना आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो। आपल्या जिल्ह्याची निर्मितीच्या वर्षी आपलं दरडोई उत्पन्न 6,000 होतं आणि 2014ला आपलं दरडोई उत्पन्न हे 1,12,000च्या घरात गेलेलं आहे। म्हणजे 6,000 ते 1,12,000चा जो काही प्रवास होता आर्थिक उन्नतीचा, ते आपण काही घटकांना प्रोत्साहन दिल्यामुळे, शिक्षणाला प्रोत्साहन दिल्यामुळे, पायाभूत सुविधांना मदत केली असल्यामुळे त्या आर्थिक समृद्धीला आपण चालना देऊ शकलो। आता गरज आहे की पुढची 25 वर्ष मुंबई, पुणे किंवा बाहेरच्या देशामध्ये न जाता, परदेशी न जाता, आपल्या कोकणामध्ये, आपल्या सिंधुदुर्गामध्ये राहूनच कोणासाठी नोकरी करण्यापेक्षा स्वतः उद्योजक बनणं, स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, स्वतःच्या डोक्यामध्ये असलेली कुठलीही व्यवसाय सुरू करण्याची संकल्पना, ह्याला चालना देण्यासाठी जे काही व्यासपीठ आमच्या इकडचे तरुण तरुणी आतापर्यंत शोधत होते, ते व्यासपीठ आम्ही आमच्या माध्यमातून सुरू करण्याची आम्ही तयारी केलेली आहे। कुठलाही छोटा व्यवसाय अगर सुरू करायचा असेल तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये अशी कुठलीही जागा नाही जे आपल्याला त्या व्यवसायासाठी पैसा उभा करू शकते, आपल्याला त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतात, आपल्याला अशा लोकांपर्यंत पोहोचू शकतात जे आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करू शकतील। तर या सगळ्या गोष्टी आम्ही सगळेजण एकत्र येऊ इन्क्युबेशन सेंटर, त्याला मराठी शब्द नाही आहे पण इन्क्युबेशन सेंटर, आपल्या कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर आणि महाराष्ट्रातलं इचलकरंजी नंतर दुसरं इन्क्युबेशन सेंटर आपण आपल्या सिंधुदुर्गात SSPM इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये सुरू करण्याची तयारी आम्ही लोकांनी केलेली आहे। आता नेमकं इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय, हा शब्द तसा आपल्या सगळ्यांसाठी नवीन आहे। बाळ जन्माला आल्यानंतर आई वडिलांच्या हातात देण्याच्या अगोदर काही दिवस आपण त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवतो आणि त्याला आरोग्याला लागणारं जे काही सपोर्ट आहे, मग ते खाण्याचं असेल, मग वेगवेगळ्या औषधाचं, ते सगळ्या गोष्टी त्या काही दिवसामध्ये आपण देतो, त्याला आपण मेडिकल इन्क्युबेशन सेंटर म्हणतो। आम्ही जे इन्क्युबेशन सेंटर चालू करणार आहोत ते आर्थिक इन्क्युबेशन सेंटर आहे।
आता काय होतं, कोणाला जर नवीन व्यवसाय अगर चालू करायचा असेल तर तू काय करतो, पहिले ट्रेन पकडतो आणि नातेवाईकडे मुंबईकडे जातो. आणि मग काय होतं, आपल्याकडे होणारी जी गुंतवणूक आहे ना ती बाहेर जाते. त्याच्यामुळे आपलं त्या दृष्टिकोनातून नुकसानच होतं. आमची इच्छा आहे की त्या उद्योजकांनी आमच्या सिंधुदुर्गामध्ये राहून ती आयडिया डेव्हलप करावी आणि मग तो धंदा इथेच करावा, त्याचं मार्केट इथेच मोठं करावं. इथे ते मार्केट मोठं आलं तर त्याची गुंतवणूक वाढणार, इकडचे सगळे आजूबाजूचे किमती वाढणार, त्याच्यामध्ये लोकांच्या जीवनमानीमध्ये फरक येणार. तर अशा पद्धतीचा तो प्रयत्न आहे की मुंबई, आता आपण नेहमी बोलतो की मनी ऑर्डर संस्कृती बंद झाली पाहिजे, मुंबई आणि पुण्याकडे आपली मुलं गेली नाही पाहिजे. तर मग थांबवण्यासाठी काय, तर हे त्याच्यातलं एक उत्तर आम्ही लोकांनी समोर आणलेलं आहे. टेक्नॉलॉजी वाईज जेवढे आहेत, आता आपल्याकडे IT कंपनीज खूप कमी आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 3 इंजिनिअरिंग 2 डिप्लोमा कॉलेज आहेत, 2 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. साहेबांचं एक मोठं 19 वर्ष चालू असलेलं कॉलेज आहे. आपल्याकडचे इंजिनियर्स होतात आणि ते जॉबसाठी बाहेर निघून जातात. ती मुलं आज आपल्याकडे ठेवणार आहेत, त्यांना कुठेही बाहेर जायची गरज लागणार नाही. त्यांच्यासाठी एक ऑफिस रेडी असेल जिथे आपल्याच कॉलेजच्या मित्रांबरोबर किंवा जिल्ह्यातल्या इतर मित्रांबरोबर ते स्वतःचं ऑफिस चालू करू शकतील. तिथे बसून ते तिथून स्वतःचं एक सॉफ्टवेअर रेडी करू शकतील. त्याच्यासाठी लागणाऱ्या सुसज्ज लाभ, आज आमच्याकडे 32 एकरचा आपला कॅम्पस आहे. साहेबांनी फक्त शिक्षण क्षेत्र चालू करून थांबलेलं नाही, साहेब पुढे घेऊन जातात या सगळ्या गोष्टीला. कारण 32 एकरचा हा कॅम्पस कसा युटिलाइज करता येईल, त्याच्यामध्ये 15,000 स्क्वेअर फूटची जागा आपण या ऑफिसर्ससाठी अवेलेबल करून देतोय. किती? 15,000 स्क्वेअर फूट. मलाच कळलं नाही, त्यांना अजून समजावं. 15,000 स्क्वेअर फूटची जागा आपण याच्यातनं ऑफिसेसच्या माध्यमातून, त्यांच्या केबिन्सच्या माध्यमातून किंवा जे कॉन्फरन्स रूम्स असतील त्याच्या माध्यमातून, तसंच कोवर्किंग स्पेस आपण त्यांना अवेलेबल देतोय. तिथे आपण जसं मुंबईच्या धर्तीवरती किंवा पुण्याच्या धर्तीवरती त्यांना कॅफेटेरिया लागतो किंवा मीटिंग्स रूम लागतात, त्या आपण आपल्याकडे अवेलेबल करून देतोय, जेणेकरून तिथे मुलं थांबतील. आता एखादा सॉफ्टवेअर डेव्हलप करत असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडे 350 PCs आहेत, जे सुद्धा आपण कम्प्युटर्स आहेत, ते कम्प्युटर सुद्धा आपण त्या मुलांसाठी हे करून देतोय की मुलांनी तिथे बसून, जेणेकरून त्यांची गुंतवणूक त्यांना त्यांच्यावरती पडणारा भार हा कमी होईल आणि त्याच्यातनं ते स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचा हे चालू करू शकतील. आपल्याकडे जवळजवळ 3,000 स्क्वेअर फूटचा कॅन्टीनचा एरिया आहे, जो तिथे ते लोक मिटिंगसाठी किंवा त्यांच्या येणाऱ्या क्लायंटसाठी तिथे बसून त्यांच्याबरोबर हे करून काम करत असताना ज्या मुलांना तिथे जेवणाची सोय, कारण ही कंपनी आल्यानंतर 3 शिफ्टमध्ये कामं चालू होतील, त्यामुळे त्या कंपनीला तिथे त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाची सोय किंवा नाश्त्याची सोय किंवा थांबण्याची सोय ही तिथे केली जाईल. तसंच त्यानंतर आपल्याकडे आमचं स्वतःचं वर्कशॉप्स आहेत, जिथे जर आता एक कंपनी टेक्निकल असेल किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिकल डिपार्टमेंटची असेल किंवा ऑटोमोबाईल रिलेटेड असेल, तर ती मुलं तिथे थांबून त्यांचे जॉब्स तयार करणं, ते जॉब्स तयार करून त्या कंपनीपर्यंत पोहोचवणं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्युबेशन सेंटरची एक महत्त्वाची भूमिका आहे की जे क्लायंट्स लागतात, आता रिक्वायरमेंट सरांची ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ती रिक्वायरमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवणं की बाबा ही कंपनी आहे आणि हा तुझा प्रोडक्ट आहे, हा या कंपनीला रिक्वायर्ड आहे, तर तू त्यांच्यापर्यंत जाऊ शकतोस. तो एक बेंच सुद्धा, तो एक डेस्क सुद्धा आपण आपल्या ह्या माध्यमातून मधला फुल ब्रिज एक आपण तयार करतोय की जेणेकरून त्या मुलांना ते प्रोडक्ट विकणं सुद्धा सोपं जाणार आहे. की नुसतं फक्त प्रोडक्ट घेऊन आपण कंपनी घेऊन समोर जात नाही, तर प्रोडक्ट कसं विकता येईल हे सुद्धा या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून आपण त्यांना सगळ्या गोष्टीचा सल्ला हा तिथे देणार आहोत. तसं त्या मुलांना आपल्याकडे जवळजवळ 5,000 स्क्वेअर फूटची एक लायब्ररी आहे, म्हणजे त्या मुलांना जर अभ्यास करायचा असेल किंवा त्याच्या टीमला जर अभ्यास करायचा असेल तर ती लायब्ररी सुद्धा, तिथे आपल्याकडे 3 लाख ऑनलाईन जनरलचे पुस्तक आहेत, बुक्स आहेत, ती बुक्स त्या वाचून त्यातनं एखाद्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्या मुलांना ते पुढे जाता येईल. अशा सगळ्या गोष्टीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण SSPMच्या माध्यमातून त्यांना प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून त्या मुलांना उभं राहत असताना किंवा काम करत असताना सगळ्या गोष्टीचा बॅकअप त्यांना मिळेल. आमच्याकडे जवळजवळ 4,350 MBPSची वीज लाईन आहे, त्यातली 50,000 पूर्ण कॅम्पस आमचा वायफाय आहे. ह्या सुद्धा सर्व गोष्टी त्या मुलांना अवेलेबल ॲक्सेसेबल असतील, कारण संध्याकाळनंतर जेव्हा कॉलेज संपतो त्यानंतर हा युटिलाइज होत नाही. सो त्यावेळेला त्यातून उत्पन्न निर्माण व्हावं ह्या उद्देशाने या सगळ्या गोष्टीचं आपण हे करतोय, पण ते उत्पन्न त्या मुलांसाठी असावं. सुरुवातीलाच अनेक नाविन्यपूर्ण योजना सिंधुदुर्गात आणण्याचा ज्याने धडाका लावला. त्यात तुमचं कंटेनर थिएटर असेल, वॅक्स म्युझियम असेल किंवा कलादालन असेल महाराणा, त्या नितेश सरनी हा एक अतिशय वेगळा विषय इकडे आणायचा प्रयत्न आणि जे काही धाडस दाखवले त्याबद्दल मी माझ्या देवगड तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो. कारण मी तिथे रिप्रेझेंट करतो आणि त्या टुरिझम ॲक्टिव्हिटीमधनं काम करताना काय हर्डल्स आले आणि त्याच्यात नेमकं जे काय पिन पॉईंट केलं, आवश्यकता कुठे होती, ते इन्क्युबेशन सेंटर त्यांनी उभारलं आहे. आणि हे उभं करताना
हे माहीत असून सुद्धा की ह्याच्यातनं एक पैशाचा फायदा स्वतःला नाही, हे माहीत असून सुद्धा त्यांनी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. गांगण सरांच्याबद्दल बोलायचं तर ही व्यक्ती 12वीपर्यंत खारेपाटणला शिकली, नंतर इंजिनियर झाले. कुंटवण त्यांचं मूळ गाव, आपल्याच जिल्ह्यातले व्यक्ती. इंजिनियर झाल्यानंतर गोदरेजची कंपनी सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि ज्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये सुरू केला आणि त्यांनी ती कंपनी एस्टॅब्लिश केली, तीच सगळी सोय इकडच्या मुलांना मिळावी म्हणून त्यांनी धडपडून नितेश सरांशी अप्रोच केला आणि हा सगळा विषय पुढे केला. ही झाली पार्श्वभूमी. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे सरनी जसं सांगितलं तसंच तो छोटासा विषय आहे की लहान मुलाला जसं पाळण्यात ठेवलं जातं आणि त्याची काळजी घेतली जाते पहिल्या थोड्या दिवसांसाठी, तशा नवीन व्यवसायाच्या ज्या कल्पना असतात आणि त्या ज्या कन्सेप्ट्स असतात त्या मार्केट होणं, त्याचा व्यवसायात रूपांतर होणं, ह्यासाठी जी सुरुवातीची सगळी मदत लागते ती इन्क्युबेशन सेंटर माध्यमातूनच दिली जाते. उदाहरणं द्यायची झाली तर झोमॅटो, फोनपे, रेडबस, ओयो, पेटीएम, ओला हे सगळे व्यवसाय ह्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातूनच मोठे झाले. ओलाचा तर डायरेक्टर हार्डली 18 ते 20 वर्षाचा होता जेव्हा त्याने चालू केलं. तेव्हा इन्क्युबेशन सेंटरने जेव्हा त्याला 2-3 वर्ष मदत केली तेव्हा हा सगळा प्रवास त्याने आपली टीम जमा करून उभा केला आणि मग तो एका मोठ्या कंपनीने त्याला सपोर्ट केला आणि तो विषय पुढे गेला. ह्याच्यातला लॉजिकल पार्ट असा असतो की एकदा इन्क्युबेशन सेंटरमध्ये एक व्यवसाय आला, तो व्यवसाय कसा येतो तर एखादी नाविन्यपूर्ण कल्पना तुम्ही जनरेट करायची आहे, तिचा लोकांना किती उपयोग होणार आहे हे तुम्ही प्रूव्ह करायचं आहे, ही कन्सेप्ट तुमची स्वतःची असते. हे इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून इन्क्युबेशन सेंटरला त्याला ॲडमिशन मिळाली की आपोआप सरकारपर्यंत पोहोचतं. सरकार ह्याच्यासाठी वेगळी व्यवस्था राबवत नाही, ही व्यवस्था इन्क्युबेशन सेंटर राबवतं. एकदा ही इन्क्युबेशन सेंटरला त्याने एंट्री घेतली की त्याचा तिथला प्रवास पुढे सरकारच्या हातात असतो आणि सरकार ह्याच्यासाठी भरपूर अर्थसहाय्य देतं. आता ह्या मागच्या या 5-10 वर्षात ह्याला जोर आला आहे कारण डॉक्टर सिद्धिविनायक बर्वे यांच्या अभ्यासाप्रमाणे जागतिक स्तरावर भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड पिछ्यात आहे. इनोव्हेशन मानांकन, इनोव्हेशन म्हणजे नवीन नवीन कल्पना राबवण्याची जे काय मानांकन ठरलं जातं, एक क्रायटेरिया ठरला जातो जगात, त्याच्यात 126 देशात भारत 52व्या स्थानावर आहे. इतके आपण मागे आहोत आणि म्हणून गव्हर्नमेंटने याला सपोर्ट करण्यासाठी जे फंड्स देऊ केले ते इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून देऊ केले. हा ह्याचं स्ट्रक्चर आहे. या ह्याच्यात जे फंड्स दिले जातात ते सगळेच्या सगळे रिपे करायचे नसतात, किंबहुना सगळे परतफेड करायचं नसते. हा फार महत्त्वाचा विषय आहे. मी 32 वर्ष स्टेट बँकेत काढले त्यामुळे मला ह्याचा फार अभ्यास करून हे शेअर करावं असं वाटलं आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय की हा पैसा परत करायचा नाही सरकारला. फक्त किती पैसा भेटतो आपल्याला? हा पैसा 2 कोटीपर्यंत दरवर्षी मिळू शकतो. 2 कोटीपर्यंत ही लहान रक्कम नाही. आता तुम्ही जेव्हा व्यवसाय प्रत्येकाला आणि तुम्ही जेव्हा व्यवसायाचं स्वतःचं मॉडेल समोर ठेवता, या इन्क्युबेशन सेंटरची जी कमिटी असते त्यांच्यासमोर आणि त्यांच्या रेकमेंडेशनच्या वर जातात, तेव्हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते कसे खर्च होणार आहेत, ते कशासाठी लागणार आहेत, ते कशा पद्धतीनं आपण त्याचा उपयोग करणार आहोत हे द्यावं लागतं. ह्याचा सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी सुद्धा इन्क्युबेशन सेंटरच मदत करतं. म्हणजे कंपनी फॉर्मेशन असू दे, त्याचं टॅक्सेशन असू दे, त्याच्या कायदेविषयक बाबी हाताळायचे असू दे, हा सगळा सपोर्ट आणि ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्या योजना अंतर्गत भेटतं आपलं? हे आपले जे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे जे टेक्नॉलॉजी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्यांच्यामार्फत ते फंड्स येतात. ह्याच्यातला दुसरा पार्ट असा आहे की सरांनी ज्याचा उल्लेख केला की सीड कॅपिटल किंवा सीड मनी म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठीची जी मूळ गुंतवणूक आहे ती सरकार देतं. ह्याच्यानंतर अनेक गुंतवणूकदार असे इच्छुक असतात. उदाहरण रतन टाटा मोठ्या प्रमाणामध्ये अशा याच्यामध्ये गुंतवणूक करतात, आनंद महिंद्र मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये गुंतवणूक करतात. असे असंख्य जे नवीन नवीन सुरुवाती छोटे आयडियाज आहेत त्यांना हे मोठे उद्योजक अंबानी, स्वतः मुकेश अंबानी जे याच्यामध्ये पैसे टाकतात. तर हे आपल्याला पैसे टाकणारे येतात, फक्त ते कुठे टाकणार का बाबा इन्क्युबेशन सेंटरमध्ये कुठला असा व्यवसाय म्हणजे स्टार्टअप करू इच्छितात आणि त्या लोकांना मग इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ते लोक पैसे गुंतवतात. म्हणजे त्या सगळ्या इन्व्हेस्टर्सना एक गठ्ठा आणि एक फिल्टर लावून, एक क्रायटेरिया लावून जे सिलेक्ट झालेले आहेत अशा कल्पना एका जागी मिळतात आणि त्यांना विश्वास असतो की ज्या अर्थी इन्क्युबेशन सेंटरने यांना अडॉप्ट केलं आहे त्या अर्थी ही कल्पना नाविन्यपूर्ण आहे आणि ही पुढच्या भावी काळासाठी आवश्यक आहे. आणि आपल्याकडे वैयक्तिक लेवलवर एखादी कल्पना घेऊन जाणं
आणि त्याला इन्व्हेस्टर मिळणं हे वैयक्तिक लेवलवर किती कठीण आणि अडचणीचं आहे हे आपण समजू शकतो. आपण जी पारंपरिक पद्धत आहे ते म्हणजे मित्रांकडून पैसे घेणं, बँकेत मिळाले ते मिळाले, एखादी PMR सारखी स्कीम फेडणं, मग तो पैसा पुरेसा आहे की नाही, त्याला व्याजदर किती आहे, त्या परतीची चिंता डोक्यावर असते, त्याच्यासाठी गॅरेंटर बघायला लागतो, त्यासाठी एखादी इमूवेबल प्रॉपर्टी मॉर्गेज करावी लागते. हे ह्याच्यात सगळं टाळलं जातं. काहीच नाही. हा अतिशय प्रचंड मोठा फायदा आपल्या ठिकाणच्या तरुणांना मिळणार आहे. तर बिझनेस इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय, तर त्याच्या असं एक सेंटर असतं जिथे जे इनोव्हेटिव्ह जे आयडियाज असतात, नवीन आयडिया, इनोव्हेटिव्ह आयडिया, त्या आयडियांना 3 वर्षासाठी पालन केलं जातं त्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये. तो बिझनेस वाढावा, तो बिझनेस मोठा व्हावा, यासाठी 3 वर्ष त्याला लागणारा जो सपोर्ट आहे, फॉर एक्झाम्पल फंडिंग सपोर्ट, सर्वात मोठा इश्यू आहे की फंडिंग, आर्थिक जो आहे त्याच्यामध्ये येतं की सीड फंडिंग, एंजल इन्व्हेस्टर्स, VC इन्व्हेस्टर असा एक प्रकार असतो. तर सीड फंडिंग म्हणजे काय की छोटी छोटी जी इन्व्हेस्टमेंट असते सीड फंडिंग म्हणतो आपण, जी 5 लाख 10 लाखाच्या आसपास असते, जी केली जाते आणि ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येते सीड फंडिंग. आणि ही सीड फंडिंग फक्त इन्क्युबेशन सेंटरमध्येच येते, जे टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटर असतात त्याला प्रोव्हाइड केली जाते. आणि हा सगळा जो फंड आहे तो आपल्या कोकणातल्या मुलांना भेटावा, कोकणातले उद्योजक निर्माण व्हावे, कोकणातल्या इथले जे शिकलेली मुलं आहेत, कोकणातली एज्युकेटेड मुलं आहेत, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगमधून पासआउट झाली असतील, IT इंजिनियर कोण झाले आहे, कोणी मेकॅनिकल आहेत, कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, तर त्यांना इथे बसून इथेच बिझनेस भेटावा, त्यांचं सगळं काही इथेच व्हावं, यासाठी ही बिझनेस इन्क्युबेशन सेंटर महत्त्वाचं असतं. बिझनेस इन्क्युबेशन सेंटर त्याच्याबरोबर त्यांना आयडिया जनरेशन्स, म्हणजे ती एखादी आयडिया त्यांच्याकडे असेल पण ती बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने कशी पुढे न्यावी, त्याचं रिव्हेन्यू मॉडेल कसं असावं, त्याच्यानंतर त्याच्या पुढेही जाऊन त्याला सपोर्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजे CA जो लागतो, फायनान्स लागते, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं स्टाफ स्ट्रक्चर, आणि त्याला मोटिवेट करणं, त्याला मेंटरिंग म्हणतो आम्ही, सेशन्स म्हणतो, मेंटरिंग सेशन्स म्हणतो, ह्या सगळे काही इन्क्युबेशन सेंटर प्रोव्हाइड करतं सगळं फॅसिलिटीज. हा बेसिकली कन्सेप्ट हा न्यू आहे. आता मुंबईमध्ये माझं जे ऑफिस आहे ते एक इन्क्युबेशन सेंटरमध्येच आहे. मी गेली 2 वर्ष इन्क्युबेशन सेंटरमध्ये होतो. तिथे त्या सर्व फॅसिलिटी मला मिळाल्या, त्या इथल्या कोकणातल्या मुलांना मिळाल्या. ह्याच उद्देशानं आम्ही नितेश सरांशी बोलणं केलं आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्याबद्दल त्यांचा धन्यवाद मागतो परत एकदा. तर आमचं असं आहे की माझी कंपनी मुंबईत रन होतेच आहे, त्याबरोबर कोकणात रन व्हावी, अशा खूप साऱ्या कंपन्या असतील, त्यांना आम्ही इथे ऑफिस देणार आहोत. त्यामुळे इथली जी मुलं आहेत एज्युकेटेड त्यांना इथेच जॉब. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.